मित्रांनो, जय भीमचा नारा आपल्याला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळत असतो। देशातील कोट्यावधी लोक एकमेकांना अभिवादन करताना जय भीम म्हणतात। जय भीम हे केवळ एक अभिवादनच नाही, तर ती एक दलित बांधवांची मोठी ओळख निर्माण झालेली आहे। समस्त आंबेडकरी जनतेला एकत्र बांधून ठेवणारा जय भीमचा नारा कोणी बनवला, हा प्रश्न अनेकांना पडत असतो। चला तर आपण जाणून घेऊया की आपण जय भीम का बोलतो, जय भीम या शब्दाचा नेमका काय अर्थ होतो आणि जय भीम बोलण्याची सुरुवात कशी झाली ते। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। जय भीम या शब्दाचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा होतो। जय म्हणजे विजय आणि भीम हा शब्द भीमराव या नावातील आहे। या दोन शब्दांना एकत्रित करून जय भीम हा शब्द तयार झालेला आहे। जय भीम हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि सन्मानांचा प्रतीक म्हणून ओळखला जातो। जय भीम या शब्दाची निर्मिती बाबू हरदास लक्ष्मण नगराळे यांनी केली होती। हरदास हे सेंट्रल प्रोव्हिजन बेअरच्या काउन्सिलिंगचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातून दलित नेत्यांची जी संघटना तयार केली होती, त्यापैकीच बाबू हरदास हे एक होते। बाबू हरदास यांनी कामठीतील बीडी कामगारांना न्याय हक्क मिळवण्यासाठी कामगार संघटना उभारली होती। ही संघटना बीडी मजदूर संघटना या नावाने रजिस्टर करण्यात आली होती। या संघटनेने 1932 साली एक मोठा सत्याग्रह केला होता। या चळवळीमध्ये काम करत असताना बाबू हरदास यांनी एक निरीक्षण केले की मुस्लिम कार्यकर्ते एकमेकांना अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम असे अभिवादन करायचे। मुस्लिम बांधवांप्रमाणेच आपण सुद्धा एकमेकांना अभिवादन केले पाहिजे, हा विचार बाबू हरदास यांच्या मनात आला। त्यावेळी त्यांनी ठरवले की आपण जय भीम बोलून एकमेकांना अभिवादन करू। त्यांनी ही कल्पना आपल्या संघटनेतील कामगारांना बोलून दाखवली। त्यांनी सांगितले की मी जय भीम बोलेल आणि त्याच्या प्रत्युत्तरात तुम्ही बलभीम म्हणा। तेव्हापासून जय भीम आणि बलभीम हे अभिवादन सुरू झाले। बाबू हरदास यांनी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना पत्राद्वारे या अभिवादनाची माहिती दिली होती, पण काळानुसार बलभीम हा शब्द गाळला गेला। जय भीमच्या बदल्यात जय भीम असेच अभिवादन करण्यात येऊ लागले। ते आजपर्यंत जय भीम असेच अभिवादन सुरू आहे। 1938 साली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मकरंदपूर येथे भाऊसाहेब मोरे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याने एक सभा भरवली होती। या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते। त्या सभेत बाबू हरदास यांनी जय भीम हा नारा पुन्हा दिला। भाऊसाहेब मोरेंनी देखील या नाऱ्याला समर्थन दिले। तसेच या सभेत उपस्थित सर्व बांधवांनी एकाच स्वरात जय भीम म्हणून प्रतिसाद दिला, जो संपूर्ण आकाशात घुमला। तेव्हापासूनच दलित बांधवांनी जय भीम असे म्हणण्यास सुरुवात केली। म्हणून बाबू हरदास हे जय भीम या घोषणेचे जनक मानले जातात। अशा प्रकारे संपूर्ण देशात जय भीम बोलण्यास सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व आणि विचारांचा प्रसार जसा जसा वाढला, तसा तसा जय भीमचा नारा सर्वव्यापी बनत गेला। परंतु बाबू हरदास यांचे 12 जानेवारी 1939 रोजी वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी क्षयरोगाच्या आजाराने निधन झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी खूप दुःख झाले होते। दलित चळवळीतला त्यांचा धडाडीचा कार्यकर्ता हरपला होता। बाबू हरदास यांना खूप कमी आयुष्य लाभले, पण त्यांनी दिलेली जय भीम ही घोषणा प्रत्येक दलित बांधवाच्या मनात अमर बनून राहिली। मित्रांनो, अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या नॉलेज टीव्ही मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।